आज मस्त ऊन पडलं होतं. ठरवलं आज मुलांना गावातून चक्कर मारून आणायची आणि अशा भन्नाट ठिकाणी न्यायचं, की जे बघून त्यांना खूप वाव वाटेल आणि मग तो ओढा दाखवला. प्रा फाउंडेशनच्या अवतीभोवती मस्त ओढा, मस्त हिरवळ सगळं आहेच. मी खूपदा सांगितलंच आहे. पण मुलांना असं प्रत्यक्ष पाणी बघण्याची, पाण्यामध्ये जाण्याची मजा माहीतच नाही. कारण आपण हे धाडस करतच नाही. जबरदस्तीने गुडघ्याभर ओढ्यामध्ये या मुलांना नेलं. म्हणजे त्यांचं आधी धैर्य होतच नव्हतं, पण त्यांचे हात धरून त्यांना तो कॉन्फिडन्स देऊन, की पाण्यामध्ये येऊन बघा ती मजा काय असते. आणि गंमत म्हणजे हळू त्या पाण्याला ती मुलं रुळली सुद्धा. अर्थात गुडघाभर पाणी नव्हतं, त्याच्या कमी पाण्यातच त्यांना नेलं. मग पाणी त्यांच्या अंगावर उडवलं, पाण्यात खेळायला लावलं आणि असं करता बघता ही मुलं पाण्यात खेळायला लागली. म्हणजे पाण्याचा स्पर्श त्यांना झाला. आपण या विशेष मुलांना खूपच आयसोलेटेड ठेवत असतो. म्हणजे हे करू नको, ते करू नको असं कायम सांगत असतो. पण प्रा फाउंडेशन कायमच या मुलांना सांगत असतं, "नाही, नाही, हे करून बघा, ते करून बघा, केलंच पाहिजे." म्हणजेच काय तर ही मुलं नॉर्मल आहे असा आविर्भाव या प्रा फाउंडेशनचा असतो आणि ते आम्ही कायमच जोपासत असतो. प्रा फाउंडेशनमध्ये जेवढी विशेष मुलं आहेत त्यांचा ना माझ्यावर म्हणजे प्राजक्ताताईवर फारच विश्वास आहे. त्यामुळे त्यांना सगळे प्रॅक्टिकल करून दाखवणं फार गरजेचं आहे. मग पाण्यात म्हणजे ओढ्यात इकडनं तिकडे कसं जाता येतं, फक्त गुडघाभर पाणी आहे. तुम्ही तुमचं बॅलन्स कसं करू शकता, पाण्याचा अनुभव कसा घेऊ शकता हे दाखवायला मी गुडघाभर पाण्यातनं गेले. मी जात असताना तिकडे आमचे शंकरदादा सरपण गोळा करत होते. म्हणजे गावामध्ये अशी पद्धत आहे, की वाळलेल्या काटक्या असेल, लाकडं असेल, तर ती गोळा करायची. मुलांना हे माहिती नव्हतं, पण मुलांच्या हातात सुद्धा आम्ही सरपण दिलं आणि सरपण घेऊन ही सगळी वरात गावातून सेंटरपर्यंत आली होती. आता सरपणाचा उपयोग काय असतो यांना माहीतच नव्हतं किंवा यांना आश्चर्य वाटलं, की बापरे! अशा पद्धतीचं सरपण वगैरे घेऊन जातात. कारण आमची सगळी शहरात राहणारी मुलं. गावातली लोकं कशी जगतात हे त्यांना दाखवण्यासाठी आणि त्यांना आठवण करून दिली, की रोज गरम पाणी तुम्हाला गिझरमधनं येत असेल, सोलरमधनं येत असेल, तरी आपल्याकडे चूल पेटते आणि त्या चुलीवर आपण कडुनिंबाची पालं टाकतो. म्हणजे त्वचारोग कुठलेही होऊ नये याची काळजी प्रा फाउंडेशन घेतं. मग यासाठी जे आपण लाकडं टाकतो त्याला सरपण म्हणतात आणि हे त्यांना समजावून सांगितलं. म्हणजे बघा ना, कदाचित हे पुस्तकात सुद्धा तुम्हाला मिळणार नाही किंवा आई-वडील सुद्धा अशा पद्धतीने सांगणार नाही. पण असे प्रॅक्टिकल केल्यामुळे सरपण काय असतं त्यांना कळलं आणि गरम पाण्याची मजा काय असते ती त्यांना रोजच अनुभवायला मिळते. असा सगळा इतिहास सांगितल्यावर सगळं सरपण घेऊन आमची मुलं सेंटरकडे निघाली. खरं सांगू त्यांना कुठलीही लाज वाटली नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. विशेष मुलांसाठी प्रा फाउंडेशन काय काय करतं हे जाणून घेण्यासाठी नक्की प्रा फाउंडेशनला भेट द्या.